लेखी परीक्षा झाल्यानंतर अशा पद्धतीने 2024 चे म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत जे काही रिक्त जागा असतील, संभाव्य रिक्त जागा असतील, पदोन्नती असेल, राजीनामा असतील किंवा इतर माध्यमातून जे काही जागा टॅली केल्या जातात, सो अशा पद्धतीनं किती जागा पडणार, काय जागा पडणार, पूर्ण गृहराज्यमंत्र्यांनी काय सांगितलं किंवा सिनियर अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं या पोलीस भरतीच्या माध्यमातून, ते सुद्धा डिटेल्स व्हिडिओ वारंवार तुमच्यासोबत पोस्ट करत असतोय. सो आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की रिसेंटली जे कालचे जे अपडेट होते, एक न्यूजपेपर मधून जे काही अपडेट आलेले ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं आहे आणि गृहराज्यमंत्री जे आहेत योगेश कदम हे काय सांगतात हे सुद्धा बघायचं आपल्याला त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून. आणि त्याच पद्धतीने पाठीमागचा इतिहास काय आहे आणि पुढे काय होणार, एकंदरीत ह्या गोष्टीचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. सुरुवातीला एक विनंती करतोय, जसं की 2021, 22, 23च्या भरतीमध्ये जसं की आपल्या चॅनलने तुम्हाला मदत केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं 15 वर्ष ऑफलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण विविध महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील मुला-मुलींना मदत केलेली होती. सो अशाच पद्धतीने अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने ही जी बातमी तुम्हाला बघायची असेल तर टेलिग्राम पहिला चॅनल जॉईन करा. तिथं सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर पहिला आपण भरतीचा इतिहास वगैरे बघूयात पाठीमागचा, पण